ನಮಸ್ಕಾರ, ಶಕ್ತಿ ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಮುಖ್ಯಾಂಶಗಳು. ನಮಸ್ಕಾರ, ನನ್ನ ಹೆಸರು ಕಿರಣ್ ಅಂತ. ನಾನು ಇಲ್ಲೇ ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರಲ್ಲಿ ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೇನೆ. ಸೊ ನಾನು ಸುಮಾರು ಒಂದು 20 ವರ್ಷದಿಂದ ಈ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಸೇವೆಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಾದಾಗಿಂದನೂ ನಾವು ಬರ್ತಿದ್ವಿ. ಸೊ ಪ್ರಸ್ತುತದಲ್ಲಿ ಇವಾಗ ಡೈಲಿ ಹರ್ಬಲ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಟೂತ್ಪೇಸ್ಟ್ ಆಗಲಿ, ಶ್ಯಾಂಪೂ ಆಗಲಿ, ಆ ಸ್ಟಾಲ್ಸ್ ಎಲ್ಲ ನಾವು ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಇವೆಲ್ಲ ಪ್ಯೂರ್ಲಿ ಆಯುರ್ವೇದಿಕ್ ಆ್ಯಂಡ್ ಹರ್ಬಲ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್. ಜನಕ್ಕೆ ಅವರ ಡೈಲಿ ಕೇರ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಏನಾದರೂ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ದೋಸ್ ಆರ್ ಮಿಕ್ಸ್ಡ್ ವಿತ್ ಕೆಮಿಕಲ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಆಲ್. ಸೊ ಇದೆಲ್ಲ ಬರೀ ಹರ್ಬಲ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್, ಅವರ ಒಳ್ಳೆಯದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಇದೆಲ್ಲ ಸೇವೆ ಮಾಡ್ತೀವಿ. नमस्कार, मेरा नाम कमल है. मैं यहाँ एक सॉफ्टवेयर इंजीनियर हूँ. मैं आशुतोष महाराज जी का शिष्य हूँ. ये आप जो देख रहे हैं, ये हमारे आशुतोष महाराज जी द्वारा चलाया गया, उनके मार्गदर्शन में किया गया एक आरोग्य प्रोजेक्ट है. आरोग्य प्रोजेक्ट के अंदर हमारे जो डिफरेंट हर्बल और ऑर्गेनिक प्रोडक्ट हैं, जो डिफरेंट एज ग्रुप के लिए और डिफरेंट पीपल के लिए जेंडर बेस पे अवेलेबल हैं. आप देख सकते हैं प्रोटीन प्लस और हर्बल टी है और शुलांतक ऑयल है जो पेन रिलीफ ऑयल है. इसके साथ साथ हमारे पास एलोवेरा और हर्बल प्रोडक्ट्स हैं, गौमूत्र और हल्दी. और रणविजय सिंह है. मैं आईटी में जॉब करता हूं 10 सालों से और मैं आशुतोष जी महाराज का शिष्य हूं. मैं 2004 से जान लिया हुआ है. मुझे यहाँ वॉलंटियरिंग करने काफ़ी अच्छा लगता है क्योंकि ये एक्चुअली सारा आयुर्वेदिक प्रोडक्ट्स है, मेडिसिनल प्रोडक्ट्स है. इसमें हमारे पास काफ़ी वैरायटी ऑफ प्रोडक्ट्स हैं. इवन घर में आप मस्टर्ड ऑयल हो गया या एलोवेरा और आंवला, ये आपके हेल्थ के लिए काफ़ी अच्छा है क्योंकि प्योर नेचुरल नॉन केमिकल फ्री प्रोडक्ट्स हैं हमारे पास. च्यवनप्राश हो गए, फिर बच्चों के लिए ये प्रोटीन प्लस है जिससे बच्चे खा के दूध में आराम से हेल्दी हो सकते हैं. देन अपना हनी है जो प्योर है, इसमें बिल्कुल भी चीनी मिलाया हुआ नहीं है. प्लस फिर अपने हर्बल टीज़ हैं जिसमें आयुर्वेदिक अलग अलग टाइप के 9 अलग डिफरेंट टाइप्स के उसमें मिलाए हुए हैं. इसमें सौंफ और हरिद्रा है. और करंटली अभी बायोकॉन फार्मा में सीनियर साइंटिस्ट वर्क करता हूँ. मैं 2009 से दिव्य ज्योति जागृति संस्थान का वॉलंटियर हूँ. मुझे बहुत अच्छा लगता है क्योंकि एक आध्यात्मिक और सोशल प्रोजेक्ट चलाने वाली ऑर्गेनाइजेशन है जिससे मुझे पीस मिलता है. मेरा नाम प्रिया है. हाय नमस्ते, मेरा नाम विनी है. मैं डेल टेक्नोलॉजीज़ में काम करती हूँ एज अ सीनियर इंजीनियर. आज हम लोग दिव्य ज्योति का ये प्रोजेक्ट आपके सामने प्रेजेंट करना चाहते हैं, कामधेनु, जो कि इंडियन काउ ब्रीड इम्प्रूवमेंट और कंजर्वेशन प्रोजेक्ट है. यहाँ पर हम गाय को अच्छे से अच्छे चारा और उसको अच्छी से अच्छी देखभाल देते हैं.
इस प्रोजेक्ट में हम लोग ज़ीरो वेस्ट सिस्टम भी अप्लाई करते हैं, जहाँ पर हर एक चीज़ कोई भी चीज़ यहाँ पे वेस्ट नहीं जाती है। जैसे काऊ डंग का हम लोग फर्टिलाइजर्स बनाते हैं और काऊ यूरिन से हम लोग मेडिसिन्स बनाते हैं। And we have the another project that we have today is Manthan. Manthan is a holistic program. It's a Sampurn Vikas Kendra for the kids who cannot afford education, and the kids who cannot afford education, and they come from the slum areas basically and have no money, or their education is left in between and they want to continue. So we provide them all the care that they can get, doctor, therapy, teachers, schools, uniforms, everything is provided. नमस्ते। सर्व श्री आशुतोष महाराज जी की असीम कृपा से हम संस्कार शाला नामक ये वर्कशॉप चला रहे हैं बेंगलोर में और बहुत सारे दूसरे क्षेत्रों में। ये संस्कार शाला स्पेशली मेन स्ट्रीम बच्चों के लिए है जो स्कूल तो जाते हैं बट कहीं ना कहीं अपनी वैल्यूज़, भारतीय संस्कृति इसको समझ नहीं पाते। क्योंकि आजकल स्कूल में बहुत सारे स्कूल हैं जो भारतीय संस्कृति के बारे में, हमारे पर्व त्यौहार, उनका वैज्ञानिक रीज़न और उसको मनाने का सही तरीका नहीं बच्चों को बताया जाता। हम प्रयास करते हैं कि हम बच्चों को ये सारी चीज़ें सिखाएं और साथ ही साथ हमारा प्रयास ये भी है कि ये सारे बच्चे इनका फोकस बढ़े, क्योंकि आजकल आप देखें सोशल मीडिया के प्रभाव में यूट्यूब देख के और अलग अलग मोबाइल्स में जो गेम्स हैं इनका फोकस कहीं ना कहीं कम हो रहा है। तो हमारा प्रयास ये है कि हम वेद मंत्रों के द्वारा इनको श्लोक सिखाए जाते हैं, वेद मंत्र सिखाए जाते हैं जिससे इनका फोकस बढ़े, ओम चैंटिंग करवाई जाती है। यही हमारा प्रयास है कि हम ज़्यादा से ज़्यादा इन बच्चों को अपनी संस्कृति से जोड़ सकें और ये हमारे भारत देश का। ನನ್ನ ಹೆಸರು ಸೂರ್ಯಪ್ರಕಾಶ್ ಅಂತ। ನಾನು ಇಲ್ಲಿ ಸುಮಾರು 8 ವರ್ಷದಿಂದ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ। ನನಗೆ ಮೊದಲು 8 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ಮಹಾರಾಜರವ್ರ ಸನ್ನಿಧಿಗೆ ಬಂದಾಗ ನನಗನ್ನಿಸ್ತು ಇಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ವಿಶೇಷತೆ ಇದೆ ಅಂತ। ನಾನು ಇಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನ ಪಡ್ಕೊಂಡೆ। ಸೊ 8 ವರ್ಷದಿಂದ ನಾನು ಈಗ ಈ ಭಾಗವತ್ ಕಥಾ ಹೋಗ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಇಲ್ಲಿ ನಾನು ಸ್ಯಾಪ್ ಸೆಕ್ಷನ್ಸ್ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಸ್ಯಾಪ್ ಸೆಕ್ಷನ್ ಅಂದರೆ ನಿಮಗೆ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಏನು ಸಿಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಮಹಾರಾಜರವರ ಪುಸ್ತಕಗಳು ನೋಡ್ಬೋದು ನೀವು। ಇದರಲ್ಲಿ ಏನಂದರೆ ಮೈಂಡು ಹೇಗಿರುತ್ತೆ ಮತ್ತು ಸಮಾಧಿ ಸ್ಥಿತಿ ಏನಿರುತ್ತೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಆಶ್ರಮದ ಕೆಲವೊಂದು ಚಟುವಟಿಕೆಗಳು ಕೂಡ ನೋಡ್ಬೋದು ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಹಲವಾರು ಥಿಂಗ್ಸ್ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಗುತ್ತೆ। ಜಯ ಮಹಾರಾಜಕ್ಕೆ ನಮಸ್ಕಾರ, ನನ್ನ ಹೆಸರು ಪಿಯೂಷ್ ಶರ್ಮಾ ಅಂತ। ನಾನೀಗ MBA ಸ್ಟೂಡೆಂಟು। ನಾವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಆಶುತೋಷ್ ಮಹಾರಾಜರ ಶಿಷ್ಯರು ನಾನು 2009ನಲ್ಲಿ ನನ್ನ ಆಶ್ರಮದಿಂದ ನಾನು ಜೋಡಿದ್ದೀನಿ। ಅದಾದಮೇಲೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಸೇವೆ ಅವ್ರು ನಮಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ ನಾವು और मैं पिछले 10-12 साल से आश्रम के साथ जुड़ा हुआ हूँ। महाराज जी का बहुत अच्छा शिष्य हूँ मैं, और मैंने थ्रू साधना, थ्रू भजन, थ्रू सत्संग्स a lot of things have changed in me and especially my mental health. As I'm a student, it helped me a lot in many physical ways and mental ways, and through sevas and through didis and bhaiyas we have learned a lot of things here. Thank you. I am Sayendra Kumar. Presently I am working in Central Government Service. I have joined this Sanstha since 2010. I got Brahm Gyan from Divya Jyoti Jagriti Sansthan by the grace of Guru Ashutosh Maharaj Ji. I am doing volunteer service to this Sanstha since last 5 years. This Sanstha is advertising Brahma Gyan to convert women to bring the world to the peace. भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ का 7वां दिवस था, अंतिम दिवस, जिसमें आज भगवान श्री कृष्ण जी के विषय में बहुत विस्तार से बताया गया। जिसमें अक्सर लोग कहते हैं कि भगवान श्री कृष्ण जी ने महाभारत का युद्ध क्यों नहीं रोका।
भगवान श्री कृष्ण जिन्होंने महाभारत का युद्ध रोकने के लिए भरसक प्रयास किए, अथक प्रयास किए, साम दाम दंड भेद प्रत्येक नीति को अपनाया। जैसे कि मनुस्मृति में भी कहा गया है कि यदि कोई बालक, वृद्ध या स्त्री का अपमान करे, सज्जन पुरुष पर अत्याचार करे, तो अविलंब हमें उसका प्रतिकार करना चाहिए। ठीक इसी प्रकार से भगवान श्री कृष्ण जी ने भी दुर्योधन को समझाने का भरसक प्रयास किया कि तुम मात्र 5 गांव ही पांडवों को दे दो, मैं उनको समझा लूँगा। लेकिन वो कुछ भी देने के लिए तैयार नहीं हुआ। अंततः उन्होंने अपना विराट स्वरूप उस सभा के अंदर दुर्योधन को दिखाया, लेकिन वो उसको देखने के बाद भी उनको छलिया या मायावी कहकर ही संबोधित करता रहा। और उसके उपरांत भगवान श्री कृष्ण जी ने फिर ये निर्णय लिया कि अब अंत में युद्ध अवश्य होगा, क्योंकि क्षत्रिय कुल के अंदर जब द्रौपदी जैसी नारी का अपमान हो सकता है, जो कि एक साम्राज्ञी रही और धर्मराज युधिष्ठिर की धर्मपत्नी रही, अगर उनका तिरस्कार हो सकता है तो एक साधारण स्त्री, एक सामान्य स्त्री जो समाज के अंदर है, वो किस प्रकार से अपनी अस्मिता को बचाएगी। इसलिए प्रभु श्री कृष्ण जी ने सोचा कि अब यह प्रजाति जो कि दूषण की ओर बढ़ चुकी है, इस कारण से इसका भी अंत करना होगा और समाज में धर्म की स्थापना करनी होगी। इसलिए अंत में यह विकल्प चुना गया कि महाभारत का युद्ध होगा। इसलिए भगवान श्री कृष्ण जी के ऐसे मार्मिक और भी पक्ष को समझने के लिए हमारे पास वो ब्रह्म ज्ञान एवं उसके साथ वो दिव्य दृष्टि का होना अनिवार्य है, वो विवेक दृष्टि, जिसके माध्यम से हम भगवान श्री कृष्ण जी के प्रत्येक पक्ष की दिव्यता को समझ सकते हैं। ಎಲ್ರಿಗೂ ಇವತ್ತು ಪರಮ ಪೂಜ್ಯರಂಥ ದಯಾಸಾಗರಂಥ ಸದ್ಗುರು ಶ್ರೀ ಅಸ್ತೋಷಿ ಮಧ್ವ ಕೃಪಾ ಕಟಾಕ್ಷದಿಂದ ಈ ಭಾಗವತ ಮಹಾಪುರಾಣದ ಜ್ಞಾನಯಜ್ಞದ ಸಪ್ತಾಹವನ್ನು ಸಂಪೂರ್ಣಗೊಳಿಸುವಂತಹ ದಿನವಾಗಿತ್ತು. ಕಥಾವಾಚನವನ್ನು ಇವತ್ತು ಸಂಪೂರ್ಣಗೊಳಿಸಲಾಗುತ್ತೆ. ನಾಳೆ ಮೂಲತಃ ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿಯನ್ನು ಆಚರಿಸುವಂತಹ ದಿನ. ದಿವ್ಯಜ್ಯೋತಿ ಜಾಗೃತಿ ಸಂಸ್ಥಾನ ವತಿಯಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿಯ ಆತ್ಮೀಯ ಶುಭಾಶಯಗಳು. ಹಾಗೆ ಅದರೊಂದಿಗೆ ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿಯನ್ನು ಆಚರಿಸಬೇಕಾದ್ರೆ ಹೇಗೆ ಸೂರ್ಯ ತನ್ನ ದಿಕ್ಕನ್ನು ಬದಲಾಯಿಸ್ತಾನೆ ಅಲ್ವಾ, ಹೇಗೆ ಅವನು ದಕ್ಷಿಣದಿಂದ ಉತ್ತರಾಯಣಕ್ಕೆ ಬರ್ತಾನೆ, ಹಾಗೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಬದುಕನ್ನು ನಡೆಸುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಸಹ ಅಂತಹ ಸದ್ಗುರು ದೊರೆತಾಗ ಆಗ ಅಂತರಾಳದಲ್ಲೂ ಸಹ ಆ ರೀತಿಯಂತಹ ಪರಿವರ್ತನೆ ಬರುತ್ತೆ. ನಾವು ಹೇಗೆ ಸೂರ್ಯ ಉತ್ತರಮುಖವಾಗಿ ನಡೀತಾನೋ ಹಾಗೆ ನಾವು ಸಹ ಭಗವಂತನ ಕಡೆಗೆ ಊರ್ಧ್ವಮುಖವಾಗಿ ನಡೆಯೋದಕ್ಕೆ ಅದು ಅನುಕೂಲ ಮಾಡುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿಯ ದಿನದಂದು ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ 8 ಗಂಟೆಗೆ ಯಾರೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ಆ ರೀತಿಯಂತಹ ಆತ್ಮಜ್ಞಾನ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನ ಬೇಕು ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನ ದೀಕ್ಷೆ ದೊರೆಯಲಿದೆ ಅಥವಾ ಧ್ಯಾನವನ್ನು ಹೇಳ್ಕೊಡ್ಲಾಗುತ್ತೆ. ಹಾಗೆ 9:30 10 ಗಂಟೆಯಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುತ್ತೆ. ಪೂರ್ಣಾವತಿಯ ಯಜ್ಞವನ್ನು ಇಡಲಾಗಿದೆ. ಜೊತೆಗೆ ಆ ನಂತರ ಅನ್ನ ಸಂತರ್ಪಣೆಯೂ ಸಹ ಇದೆ. ಯಾವ ಒಂದು ಶ್ರೀಮದ್ ಭಾಗವತ ಮಹಾಪುರಾಣ ಸಪ್ತಾಹವನ್ನು ಸಂಪೂರ್ಣಗೊಳಿಸುವಂತಹ ಪೂರ್ಣಾವತಿಗೊಳಿಸುವಂಥ ದಿನ ನಾಳೆ ಆಗಿದೆ. ಇವತ್ತು ತಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ಗುರುಗಳ ಕೃಪೆಯಿಂದ ಪರಮ ಪೂಜ್ಯರಂಥ ಸದ್ಗುರು ಶ್ರೀ ಅಸ್ತೋಷಿ ಮಹಾರಾಜಿಯವರ ಶಿಷ್ಯರಾದಂತಹ ಭಾಗವತ ಭಾಸ್ಕರಾದಂತಹ ಸಾಧ್ವಿ ವೈಷ್ಣವ ಭಾರತೀಯವರಿಂದ ನಾವು ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಇವತ್ತು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ರುಕ್ಮಿಣಿ ಮತ್ತು ಕೃಷ್ಣನ ವಿವಾಹವನ್ನು ನೋಡಿದ್ವಿ, ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವನ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೇಳಿದ್ವಿ. ವಾಸ್ತವಿಕವಾಗಿ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವನ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ದೇವಾನುದೇವತೆಗಳಿಗೆ ನಡೆಸ್ತೇವೆ. ಕಾರಣ ಏನಂದರೆ, ಹೇಗೆ ರುಕ್ಮಿಣಿ ಮತ್ತು ಕೃಷ್ಣನ ವಿವಾಹವಾಯಿತು ಹಾಗೆ ಪರಮಾತ್ಮ ಒಬ್ಬನೇ ಪುರುಷ, ಮಿಕ್ಕೆಲ್ಲರೂ ಸಹ ಆತ್ಮಸ್ವರೂಪಿಗಳು. ಆತ್ಮ ಪರಮಾತ್ಮನ ಸಮ್ಮಿಳನದಿಂದಾಗಿ ಕಲ್ಯಾಣ ಉಂಟಾಗುವಂತಹ ದಿನ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿಯಿಂದ ಬರಲಿ ಅಂತ ದಿವ್ಯಜ್ಯೋತಿ ಜಾಗೃತಿ ಸಂಸ್ಥಾನ ವತಿಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಜೊತೆಗೆ ನಾಳೆ ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಅಂತಿಮವಾದಂತಹ ದಿನ, ಈ ಪರಿಸಂಪೂರ್ಣಗೊಳಿಸುವಂತಹ ದಿನ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ಬಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪೂರ್ಣವಾಗಿ ತಾವು ಅದನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಲಾಭವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಿ. ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ ಸಂಜೆ 4ರಿಂದ 6 ಗಂಟೆವರೆಗೂ ಸಹ ನಮ್ಮ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ 8ನೇ ಮೇಲೆ ಹೆಸರುಘಟ್ಟ ರಿಲಯನ್ಸ್ ಫ್ರೆಶ್ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಆಶ್ರಮ ಉಂಟು, ಸ್ಥಿತ ಆಶ್ರಮ ಉಂಟು. ಅಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ 4ರಿಂದ 6 ಗಂಟೆವರೆಗೂ ಶ್ರೀ ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರನಾಮ, ಭಜನೆ, ಸಂಕೀರ್ತನೆ ಹಾಗೂ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಪ್ರವಚನಗಳಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ತಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ಶ್ರವಣ ಮಾಡ್ಬೋದು. ಜೊತೆಗೆ ಆ ರೀತಿಯಂತಹ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನವೂ ಸಹ ಪಡ್ಕೋಬೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಎಲ್ರಿಗೂ ಸಹ ಆತ್ಮೀಯವಾದಂತಹ ಆರ್ಥಿಕ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಪ್ರಯುಕ್ತ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ತಮಗೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. हमारे मित्र हैं पिंटू जी, उनकी पत्नी है मंजू जी. इनके माध्यम से हम आज भागवत कथा का अनुश्रवण करने के लिए बिहार से पहुँचे. जब भी भागवत कथा की बात होती है तो हमको लगता है कि जाना चाहिए, तो हम आए. इन्होंने एक बार
मुझे बताया था कि यहाँ भागवत की कथा का जो है आज लास्ट दिन है, इसलिए आप आइए। हम आए और सुन करके बहुत अच्छा लगा।